शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आता ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे। आता या शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांची कर्जमाफी। हे शेतकरी कोणते आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि ऑगस्टमधल्या कोणत्या आठवड्यात म्हणजे किती तारखेला हे यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, सविस्तर माहिती आत्ता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीत आले नव्हते त्यांच्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। या योजनेची बहुप्रतीक्षित दुसरी राज्यस्तरीय यादी ऑगस्ट 2026च्या दुसऱ्या आठवड्यात महाआयटीच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे। या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार असून त्यांच्या बँक खात्यावरील थकीत कर्जाचा बोजा कमी होणार आहे। राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबतची ही महत्त्वपूर्ण घोषणा केली। राज्यभरातील बँकांनी महाआयटी प्रणालीवर आतापर्यंत सुमारे 31.17 लाख कर्जमाफीची खाती अपलोड केली आहेत। या डेटाची संपूर्ण तपासणी करून आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात काही तांत्रिक कारणांमुळे किंवा अपूर्ण अर्जांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश या दुसऱ्या यादीत प्राधान्याने केला जात आहे। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेली अल्पमुदत पीक कर्ज या योजनेसाठी ग्राह्य धरले जातील। जे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते आणि 31 मार्च 2026पर्यंत ज्याची परतफेड झालेली नाही, अशीच कर्ज खाती या योजनेअंतर्गत पूर्णपणे माफ केली जाणार आहेत। पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम थेट वर्ग केली जाईल। दुसऱ्या यादीत नाव आल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे। यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरला भेट देऊन आधार KYC पूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। तसेच राज्य शासनाच्या नियमांनुसार ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून स्वतःचा फार्मर ID तयार करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे।